गुड मॉर्निंग. आज पण डे विथ मी करतेय. सकाळी 7ची शिफ्ट आहे. शूटिंग पण कव्हर करणार आहे, पण सीन्स नाही कव्हर करता येणार. पण थोडे थोडे कसं शूट करतो आम्ही किंवा सेट कसा आहे हे आज दाखवते. आत्ता कुठे आहे माहितीये का? 6:15 वाजलेत आणि गाडी रिझर्वला आली. तरी मी काल म्हणत होते संदेशला की बघ एकदा आहे ना पेट्रोल. तर म्हणाला की हो आहे. आणि ते नेहमीच असतं ना की आपल्या घाई गडबडीच्या वेळेला आपल्याला थांबायलाच लागतं कुठेतरी. तसं झालंय आणि आता पेट्रोल भरतीये आणि पटकन जाऊ. कार्ड आहे. तर भेटूया. तर सेटवर पोहोचतोय पण तुम्हाला गंमत दाखवते ते इथून दिसणार नाही. पण असं सगळं अवतार आहे. कारण हे बघा, म्हणजे इथे कितीही रस्ता करायला घेतला तरी तो खचतोच आहे. पावसात तर आमचे खूपच हाल होत होते. म्हणजे जाताच येत नव्हतं, चालताच येत नव्हतं. असे दगड टाकून जात होतो आम्ही. गाड्या तर येतच नाहीत आत. दाखवते. हे बघा अशी अवस्था आहे. सगळ्या गाड्या फसतायत इकडे. काय माहिती चिखल आहे ती जमीन आत जातीये. किती भर घातली तरी ते होतच नाहीये. सो असं आहे. इथे आमचे हे कंटेनर्स आहेत मेकअप रूमचे. तर आता हळूहळू सॉर्ट होतंय सगळं. सगळ्यांनाच कळतंय की काय करायला हवंय आणि त्या पद्धतीत उपाययोजना केली जातीये. तर आकाश किती छान आहे. तर असं आहे. तर आता असा एक ब्रिज दाखवते. असा एक ब्रिज केलाय आम्हाला. इथे सेटला आज जायची एंट्री आहे. एंट्री म्हणजे किचन आहे इकडे आमचं. आज दाखवेन मी तुम्हाला सेट. तर तिथून सो मेकअप रूम कडे जाण्यासाठी रस्ता केलाय. आमचं किचन दाखवतो. आमचं सेटचं किचन आहे आणि हे आमचं शूटिंगचं किचन आहे. हाय देवा दादा. गुड मॉर्निंग. आणि इकडे गेलो पण की आमच्या मेकअप रूम्स आहेत. हे दुसऱ्या गुड मॉर्निंग. दुसऱ्या सिरियलचं शूटिंग चाललं होतं. कमळीचं होतं ना हे शूटिंग. हे कुठलं होतं? हा कृष्णाईच्या लेकी. कृष्णाईच्या लेकीचं शूटिंग होतं. आणि असे कंटेनर्स आहेत सगळं. ही माझी मेकअप रूम आहे. अशी छोटूशी मेकअप रूम. या माझ्या मेकअप रूम मधल्या चपला आहेत. ये हे बघा मी कोलॅबचं इकडेच आणून ठेवलंय. चेंज आधी का नाही नाही मेकअप करते आता. हे डोळ्याचे केस बाजूला घेते. मला असं येलो लाईट खूप आवडतं. तर हे असं कोलॅबचं इकडेच आणून शूट करते मी गेले काही दिवस. कारण वेळच मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की कोलॅबचं करायला काही हरकत नाही, पण मला खूप दिवस जाणार आहे शूटिंग करायला. सो असं आहे. हा ड्रेस हा मला खूप आवडलाय ड्रेस लखनवी. हर्षा लखनवी म्हणून पेज आहे इंस्टाग्रामला. त्यांनी कोलॅब केलेला हा ड्रेस आहे. खूपच छान आहे. पण त्याला आतमध्ये असं लाइनिंग पण आहे जे सेपरेट आहे. ये आता मेकअप करते. आता मेकअप तर तुम्हाला दाखवलाय मी, त्यामुळे मी पटापट मेकअप करून घेते आणि मग भेटते परत. बाय. तर आधी चेंज करून घेतलंय कारण नवीन ड्रेस आहे आणि लाईट कलर आहे त्यामुळे तो एक मिनिट प्रायमर शोधते मी. आणि तो त्याला मेकअप लागू शकतो, खराब होऊ शकतो, म्हणून मी चेंज करून घेतलंय. आज मी एक ब्रेकफास्टला वेगळं हे केलंय. म्हणजे मी अय्या आता हे दाखवता नाही येणार मला. ओट्स आहेत त्याच्यात मी दूध घातलं होतं, भिजवून ठेवले होते फ्रीजमध्ये आणि सब्जा घातला होता थोडासा. पंपकिन सीड्स घातले होते आणि मध असं मी करून ठेवलं होतं. ते आता मला खायचंय. तर ते घट्ट होणं अपेक्षित आहे, पण मी कदाचित दूध जास्त घातलं कारण सकाळी आता मला पपई कापून आणायला वेळ नव्हता, म्हणून मी हे करून ठेवलं होतं रात्री. प्रायमर
आमच्या लाडक्या नाईकबाई ही आमची सिरियल आता 10 ऑगस्टला ऑन एअर जाते, संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाहावर. तर नक्की बघा. आणि 6:30 ही वेळ जर तुमची कामाची वेळ असेल तर जिओ हॉटस्टारवर तर ती असणारच आहे त्याचे एपिसोड्स, तर ते पण बघू शकता तुम्ही. तर ते बघा आणि मला प्लीज कळवा तुम्हाला कशी वाटतेय. नाईकबाई हे कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे, पण ते लिमिट पर्यंत समजून घेणारं आहे. म्हणजे घरातल्यांना असेल किंवा बाहेर वागताना असेल, की जितकं सहन होईल, जितकं आपण समजून घेऊ शकू तितकं आपण समजून घेऊया समोरच्याला, अशा स्वभावाचं हे कॅरेक्टर आहे. आणि ते स्ट्रॉंग पण आहे. म्हणजे जिथे तिला जी गोष्ट आवडत नाही ती ती बोलते, रिॲक्ट होते त्याच्यावर, म्हणजे वेळप्रसंगी कठोर होते, अशी ही शारदा आहे. आणि खूपच गोड कॅरेक्टर आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशा अनेक बायका आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. माझा तो स्वभाव नाहीये. मला ते खूप सहन करणं जमत नाही. सहन म्हणजे मी वेळ म्हणजे बदलण्याची वेळ, काय म्हणूया की अ, एकदाच पहिल्याच वेळेला मला असं वाटतं की मला रिॲक्ट व्हायला पाहिजे. मी तो पेशन्स माझ्याकडे नाहीये. पण ही शारदा कमाल बाई आहे. आणि ती म्हणजे ते कमालच कॅरेक्टर आहे. तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. इतकं सुंदर कॅरेक्टर आहे. म्हणजे असं वाटतं की आपली आई अशी असावी, आपल्या घरात अशी एक व्यक्ती असावी, किंवा ती खूप जवळची वाटते आपल्याला, असं हे कॅरेक्टर आहे. तर तुम्ही जसं बघत जाल तसं तसं तुम्हाला ते कळेल आणि तुम्हाला ते आवडेल डेफिनेटली. लिप बाम लावून घेऊया. या शूटिंगला बऱ्याच वेळा मी लिपस्टिक लावत नाही. मी लिप बामच लावते, कारण ते इतकं साधं कॅरेक्टर, इतकं साधा लुक आहे त्याचा. तर असं आहे. आता मी मेकअप करते. मला अशाच गप्पा मारायच्या होत्या म्हणून परत कॅमेरा ऑन केला. आता पटकन मेकअप करून घेते. तर हा माझा ब्रेकफास्ट असा दिसेल. खजूर पण घातलेत मी त्याच्यात, मगाशी विसरलेच मला. पण छान लागतं. त्याच्यात ड्रायफ्रुट्स पण घालू शकता, म्हणजे काय ते अक्रोड, बदाम वगैरे. मी आज विसरली अशी. आणि आता आपण किचन मध्ये जाणार आहोत. पडले. हॅलो, गुड मॉर्निंग. आमचा सिद्धू दादा आहे. हा, बाबू दादा, हाय. गुड मॉर्निंग. कुकर लागलेला आहे आपला सकाळी 7 वाजता. ही खिडकी आहे अशी, इकडनं शॉर्ट घेणार आहेत. आणि आता मी काय करणार आहे मॅडम, चहा करणार आहे. हे काय पोहे, चहा, पोहे, कॉफी, अगं बाई, उपमा, सगळंच म्हणजे करायचं, खूप काही बनवायचंय. सगळंच करायचंय. नाश्ता मी तर सांगते की लंच ब्रेकच्या आधी पोळ्यांचा सीन लावा. मी पटापटा पोळ्या करते, तुम्ही खाऊन घ्या. किचन दाखवते सगळं तुम्हाला तुमच्या बरोबर. हे आमचं साखरेचा डबा आहे. डबे ठेवले. फ्रीज पण आहे आमच्याकडे. भाजी. हाय, गुड मॉर्निंग. हे सगळं आता शूटिंग करूया. ओ मारुती, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेडी. ऐसे करेगा क्या? थोड़ा मैं बोल रहा प्रोफाइल करने दो ना. हाँ हाँ. पहले बताए हो तो थोड़ा साथ में ये क्लोज वाला भी पैक कर सकते हो. हाँ क्लोज वाला, क्लोज वाला. हाँ. क्या करना ठीक है? है, चलो. क्लोज. कॉम्पैक्ट करना है? हाँ पेन करना है? हाँ हाँ, ये अच्छा. हाँ, करेक्ट. तो आ ही रहा हूँ मैं. अरे टोन सेट करना था. ओके. आता तुम्हाला मी अख्खं घर दाखवते. ही आमची खिडकी आहे, किचनची दुसरी खिडकी. आता मी तुम्हाला घर दाखवते. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे किचन आहे. हा फ्रीज आहे. फ्रीज कुठला आहे आमचा? फ्रीजचा आहे. तर हे किचन आहे. हे असं कपाट आहे.
आणि डायनिंग टेबल आहे ज्यावर आम्ही अजून असं काही जेवायला बिवायला बसलो नाही ओके. नंतर आहे इथे देवघर आहे किचनच्या इकडे असं देवघर आणि असं किचन. त्यानंतर आता ही जी रूम आहे ही आता दिसत नाही सगळं मॉनिटर वगैरे ठेवलेले आहे पण ही जी रूम आहे ही शारदाची रूम आहे. सरस्वती. तर इथूनही आपण इथूनही आपण व्हरांड्यात जाऊ शकतो किंवा हॉलमध्ये. दार आहे जे व्हरांड्यात जातो आणि इथून आपली लिव्हिंग रूम आहे. अशी आमच्या बाप्पाची पूजा झाली. शूटिंगची सुरुवात बाप्पाची पूजा म्हणून करतात. तर अशी आमची लिव्हिंग रूम आहे ओके अशी. त्यानंतर इथून आपण बाहेर जातो. इकडे एक जिना आहे जी रूम जो वरती समीरच्या रूमकडे जातो. आता वरती काही नाही त्याची रूम पण खालीच असणार आहे पण असं हे इंटिरियर आहे. त्यानंतर असं अंगण आहे. हा व्हरांडा आहे असा अशा खोल्या आहेत सगळ्या. ही माझी खोली, ही मनाची खोली, मृण्मयीची खोली आणि ती आमच्या बहिणींची खोली. ती 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 तिकडची आम्हाला दाखवते. ती शेवटची खोली. तुळस आहे असा नाईकबाईंचा वाडा आहे. हे एंट्रन्स आहे. कळलं का आमचं घर तुम्हाला? तर असं घर आहे आपलं. आता माझा शॉर्ट रेडी झालाय मी जाते. एक पिटुसी आहे पिटुसी नाही मॉन्टाची मी पेपर चेक करते आणि कुकरची शिट्टी होती वगैरे वगैरे. तर आता ते करून टाकूया. आता मला शॉर्ट मध्ये कुकरची शिट्टी झाल्यावर गॅस झाल्यावर जायचं त्यामुळे तर हे दोघं जण शिट्टी होण्याची वाट बघ. आता मी थांबलो एवढ्यासाठी कारण आमच्या वैभव दादानी शिट्टीसाठी जो कुकर लावलाय तो अख्खा भरून पाणी टाकलंय आणि कुकर लावलाय. कशी शिट्टी होणार आहे? गेला अर्धा तास आम्ही म्हणतो की शिट्टी का होत नाहीये. आता फायनली तो कुकर उघडून त्याच्यात 1.5 भांड पाणी टाकून तो लावण्यात येणार आहे. मग कदाचित शिट्टी होईल म्हणजे होईलच मग शिट्टी लवकर. त्यामुळे सगळी तयारी झाली आणि आता थांबलोय आम्ही शिट्टी होण्यासाठी. आता होईल 10 मिनिटात. Good morning, Miss. Say hi to my fanny packs. कुकरची शिट्टी होईपर्यंत ही आम्ही रिहर्सल करून घेतली. आता कुकरची शिट्टी होतीये फायनली कारण त्यातलं पाणी कमी केलंय. रेडी आहे. बाय. कणिक भिजवून झाली आहे. आता मला पोळ्या करायच्या आहेत. आवडतं काम. पापड करायचे. तर ही आहे जयंती. हिचं नाव आहे सायुरी. Hello. आणि सायुरीचा अर्थ इतका गोड आहे तिच्यासारखाच सांग काय. जॅपनीज नाव आहे ॲक्च्युली. त्याचा मीनिंग आहे स्मॉल लिली. किती गोड. ही अशी गोड अशी स्मॉल लिहिली आहे. खूपच गोड आहे आणि ती इतकं काम गोड करते म्हणजे तुम्ही आता बघाल. बघा शॉर्ट आहे आमचा. फारच गोड काम करते आणि ती दिसते पण इतकी छान. तुम्हाला ती शो चालू झाला की तुम्ही खरंच म्हणाल फारच गोड आहे ते बाळ एकदम. पहिल्या कंटिन्युटीच्या साडीचे आपण 2 सीन्स केलेत म्हणजे एक पिटुसी होता आणि एक सीन होता आणि आता मी चेंज केली आहे साडी. आता या साडीत एक सीन आहे. तर आता माझा फोन मी चार्जिंगला लावलाय. मी सीन करून येते आणि अगदीच वाटलं काय ते वेगळं करतोय तर मग ते शूट करायला फोन मागवून घेऊन तुम्हाला दाखवते. तर जाते सीनला.
मॅम हे इथं हे ठेवलं गरम पाणी असेल चहापत्ती आणि तुम्ही साखर टाकली आई आई अंघोळ कंप्लेंट करायला गेली आई करायला गेली. तर आमचा असा शॉर्ट झालाय. बाय द वे आता तुम्हाला ओळख करून देते. ही मना आहे, हाय, म्हणजेच मृण्मयी, जी सतत शारदाच्या बाजूने उभी असते आणि तिला आईबद्दल खूप प्रेम आहे आणि तिला असं वाटतं असतं की मी वाटेल ते करेन पण माझ्या आईला सुखात ठेवेन. तर अशी ही मनाईचं पण खूप गोड कॅरेक्टर आहे आणि तिचं खरं नाव दक्षता आहे. ते तुम्हाला माहितीच असेल आणि खूप गोड काम करते. म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट यशस्वी होण्यामागे अशी टीम खूप छान असणं गरजेचं असतं आणि आमच्याकडे टचवूड आमच्या लाडक्या नाईकबाईनं खूप सुंदर टीम आहे आमची, आर्टिस्ट टीम सुद्धा, टेक्निकल टीम सुद्धा. त्यामुळे सीन्स असे करताना असे आतून येतात आणि आमच्या दोघींचं तर इतकं असं ऑनस्क्रीन बॉन्डिंग, आता आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग आता हळूहळू होत आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच या सिरियलच्या माध्यमातून भेटलो आणि आता असे सीन करून करून मग आपल्याला वाटायला लागतं की खरंच ही मुलगी आहे, खरंच मी आई आहे, असं फिलिंग डेव्हलप होत. तर मज्जा येते सीन. आणि मी तुम्हाला आता अशी जरा वाटते, कारण जसं आता ती म्हणाली की मी आता आम्ही पहिल्यांदाच असं हा. म्हणजे काम करत असल्यामुळे थोडं जरा, आणि कदाचित नंतर मी जेव्हा दिसेन तेव्हा मग आम्ही अगदीच असं अगदीच असण्याची एकत्र शक्यता. असू. तर असं आहे. तर आता हा पहिला सीन झाला, तर तो सीन तुम्हाला दाखवला नाही, कारण तो दाखवला असता तर टेलिकास्ट पर्यंत हा ब्लॉग थांबून राहिला असता, म्हणून सीन काही दाखवला नाहीये. पण एक गोड सीन आता आम्ही केलाय, जो तुम्हाला ओघाने कधीतरी दिसेलच टेलिकास्ट मध्ये. तर आता पुढे बघूया काय काय होतंय. आले मी सीन करून. आधी जे शॉर्ट्स बघितले तुम्ही ते मी मनाच्या मृण्मयीच्या कॅमेऱ्यात घेतले, कारण तो सीन तिच्याबरोबरचा पहिला सीन होता आजचा. अशा रीतीने 3 सीन झालेत. बघूया. तर ते चेंज करते आणि पुढचा सीन करते. मला माहित नाही, आय थिंक समीर म्हणजे माझा मुलगा जो असतो, समीरचं कॅरेक्टर जो करतो तो, स्वानंद बरोबर एक सीन आहे. स्वानंद, सायुरी आणि मृण्मयी असे आहेत मला वाटतं. आज आम्ही 4 जणच आहोत, त्यामुळे असतील तरी आमच्याच कॉम्बिनेशन्समध्ये सीन असणार आहेत. चेंज करून झालंय आता. मगाचीच साडी आहे, तीच होती ना मगाशी. हो. तर आता सीन करायला जाणार आहे, पण आता भूक लागली आहे, ते बघते आहे का बॅगेत. हे रोस्टेड असं अविनी दिलंय मला एक काहीतरी. नाही, काळं काय काय बोल. भाजी बनवली होती, थोडी आणून देऊ काय म्हणून विचारतो. मी सांगते जेवायला. तुला हे हवंय का रोस्टेड? पुन्हा लाडू पण आहे माझ्याकडे. हवंय लाडू हवाय? लाडू चालेल. तो काय याच्यात आहे? लाडू कुकीजच्या शेजारी डबा असेल का? ह्याच्यात आहे ना. नाही तो काय आहे का लाडू त्याच्यात? त्याच्यात हा आहे. तोच आई आमच्याकडे ते ड्रायफ्रुट्सचे आणि बदामचे सगळं घेऊन करते. हा, सगळं बारीक करून. तर काय माहिती नाही मला. काळ हिरवं. एक छोटासा कट होता शाळेत जाण्यासाठी निघण्याचा. तो झाला आणि आता 11:30 वाजून गेले, तर मी जेवून घेते. आज साधारण एक आखडी दिली आहे, कारण खूप लवकर निघाले मी. आणि टोमॅटो भात दिलाय, खाऊन घेते आता. लंच ब्रेक होऊन गेलाय, आता मी परत एकदा चेंज केलंय आणि अशी एक डुलकी पण काढली आहे, त्यामुळे असा हँगओव्हर आहे अजून झोपेचा. पण आता पुढचा सीन लागलाय आणि बोलावलंय. बघूया कोण कोण आहे या सीन मध्ये. आता आमचा हा पुढचा सीन सुरू होतोय, अशी रिहर्सल चालली आहे. हा समीर आहे, म्हणजे स्वानंद, माझा मुलगा. मी साईडला तुम्ही भेटलात, मनाला भेटलात. अशी ट्रॉली टाकलेली आहे आणि याला शूटिंग सुरू होत आहे. आणि ही समीरची रूम आहे, ती आपण दाखवली होती, कारण ही लिव्हिंग रूम जी होती त्याचीच आता ही समीरची रूम केलेली आहे. इकडे वरांडा होता, ही लिव्हिंग रूम होती, आता समीरची रूम. अशा पद्धतीत लोकांनाही बोलवा. क्लोज आहे. हाय सम्या, त्याचं नावच मला आवडलं. तू काय काय करतोस? हा असिस्टंट डिरेक्टर आहे, पण ते सोडून तो खूप काय काय छान छान करतो. काय करतोस तू?
पॉडकास्ट करतोस ना? पॉडकास्ट करतो, युट्यूब चॅनल सांग तुझं युट्यूब चॅनल. माझा युट्यूब चॅनल आहे ऑल इन मराठी करून. वा वा. सो त्याच्यावर मी पॉडकास्ट, केस स्टडीज आणि करंट इश्यूज वर बोलतो. वाव. आणि तू हे पण आहे ना किक मी एक्स किक बॉक्सिंग प्लेअर आहे, प्लस मी कोच होतो किक बॉक्सिंगचा आणि मी बॉक्सिंग सुद्धा केले, स्टेट प्लेअर. कमाल. असा हा एक हिरा आमच्याकडे आहे जो आता सध्या साधी माणसं आम्ही बघ ना. ठेवतच नाही. साधी सुधी साधी सुधी माणसं आम्ही ठेवतच नाही. मारायला पाहिजे ना. कमाल. पण आता आपण सम्यकशी एकदा बोलू शांतपणे. प्लीज गाईड अस. तर असं आहे ह्याचा आमच्या समीरचा close आहे. आणि एवढी सगळी टीम असते आमच्या सगळ्यांसमोर आम्हाला करून दाखवलं. लहानपणी मला खूप असं बुजल्यासारखं व्हायचं की अरे बापरे 4 लोकांसमोर करायचं का ऍक्टिंग, नाच वगैरे. आणि आता इतके लोक असतात. याची आहे तिथे. वर्षा. तर अशी होती ही सेटची टूर. आता थांबते. भेटत राहूया. स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.